आमच्या राष्ट्रवादीमध्ये भयानक सत्ता संघर्ष, पॉवर पॉलिटिक्स सुरू आहे. पण जी नावं तुम्हाला बातम्यांमध्ये दिसत आहेत किंवा ज्या गोष्टी बातम्यांमध्ये दिसत आहेत तेवढ्यापुरता हा गेम मर्यादित नाही आहे. काही ठराविक तारखा आहेत, निवडणूक आयोगाला झालेलं काही महत्त्वाचं कम्युनिकेशन आहे, काही लेटर्स आहेत आणि पक्षाची घटना आहे, ज्याच्यामध्ये हा सगळा खरा गेम जो आहे तो दडलेला आहे आणि तो समजून घेतल्यानंतर तुम्हाला कळेल की हा संघर्ष नेमका काय आहे. सच्चिदानंद सिंह, ब्रजमोहन श्रीवास्तव ही केवळ प्यादी आहेत, ती केवळ वापरली जात आहेत. खरे वजीर जे सत्तेसाठी लढतायत ते कुणी वेगळेच आहेत. म्हणजे जी व्यक्ती जाहीरपणे लीगल नोटीस पाठवून असं म्हणतीये की सुनेत्रा पवारांचं राष्ट्रीय अध्यक्षपद 15 दिवसात रद्द करा, तीच व्यक्ती म्हणते की सुनेत्रा पवारांचं नेतृत्व मला मान्य आहे. सच्चिदानंद सिंह हे नाव महाराष्ट्राला खरं फारसं माहीत असण्याची गरज नाही आहे, पण या लीगल सगळ्या प्रक्रियेमध्ये त्यांचा योग्य वापर करून घेतला जातो आहे. ते राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सचिव आहेत, झारखंडचे प्रदेशाध्यक्ष आहेत आणि त्यांनी ही लीगल नोटीस 9 जुलैला बजावलेली आहे. आता गंमत बघा की एखाद्या नेतृत्वाबद्दल जेव्हा असा प्रश्न निर्माण केला जातोय की यांचं अध्यक्षपद रद्द करा, तेव्हा समोरच्या बाजूनं कुणी चॅलेंजर समोर आलेला नाही आहे. जे याचिकाकर्ते आहेत किंवा ज्यांनी लीगल नोटीस पाठवली आहे ते सुद्धा म्हणतायत सुनेत्रा पवारांचं नेतृत्व मला मान्य आहे, ताईंचा मी खूप आदर करतो. मग त्यांच्या वतीनं जे लढतायत ते सुद्धा याच्यामध्ये काही चॅलेंजर नाही आहेत. म्हणजे त्या व्यक्तीनं असं म्हटलेलं नाही आहे की यांची निवड रद्द करा, चुकीची आहे आणि या व्यक्तीची, अमुक व्यक्तीची निवड योग्य आहे, ते आमचे खरे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. असं काहीही घडलेलं नाही आहे. पण तरीसुद्धा इतक्या थेटपणे एखाद्या अध्यक्षांच्याबद्दल अशा पद्धतीने की तुमची निवडच चुकीची आहे आणि तुमचं पद रद्द झालं पाहिजे, असं पक्षातला एखादा सचिव कसं काय म्हणू शकतो. आता गेल्या काही वर्षामध्ये आपल्या देशामध्ये सगळेच राजकीय पक्ष इतक्या वाईट पद्धतीनं फोडले गेलेले आहेत की पक्षाची घटना, पक्षाचं संविधान हे आजकाल फार महत्त्वाचं आणि स्फोटक डॉक्युमेंट बनलेलं आहे. त्याच्या आधारे कुणी कुठलीही लीगल चाल खेळू शकतो. याच्या आधीसुद्धा या देशामध्ये राष्ट्रीय अध्यक्षांच्या निवडी होत होत्या, कार्यकारिणीच्या बैठका होत होत्या, पण त्या कोणी फार सिरियसली घेत नव्हतं. म्हणजे आठवून बघा की तुम्ही भाजपची कधी निवडणूक झाली आहे का हो? पण तरी देखील भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणजे नितीन नबीन, जे नाव कालपर्यंत कुणाला माहिती नव्हतं, ते आज पक्ष चालवतायतच ना. मुद्दा हा आहे की जेव्हा तुम्ही पॉवरमध्ये असता, जेव्हा तुम्ही सत्तेत असता, तेव्हा तुमच्या विरोधात बोलणारं कुणी नसतं. पण जेव्हा तुम्ही विरोधात असता आणि तुमच्या विरोधात कुणीतरी काड्या करणारं असतं आणि तुमच्या विरोधात लीगल शस्त्र उभारणारं कुणीतरी असतं, तेव्हा मात्र अशा छोट्या छोट्या गोष्टींची खूप काळजी घ्यावी लागते. आणि तोच प्रकार राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या बाबतीत आता होताना दिसतोय. म्हणजे आम्ही अमुक अमुक नेत्याचा विचार मानतो, पण लोकशाहीमध्ये स्वतंत्र विचारांना पण स्थान आहे. त्यांच्या विचारांना आम्ही पुढे घेऊन जाण्यासाठी पक्ष स्थापन केला आहे. हे आपण शिवसेनेच्या बाबतीत बघितलेलं होतं. अजित पवारांनी शरद पवारांच्या बाबतीत तेच केलं. पक्ष स्थापन केला शरद पवारांनी, पण त्यांचाच विचार पुढे घेऊन जाण्यासाठी आम्ही हे पाऊल उचलतोय असं म्हणत अजित पवारांनी वेगळा पक्ष किंवा पक्षावरच दावा केला आणि निवडणूक आयोगानं पण त्यांना मान्यता दिली. आता पुन्हा एक चॅलेंजर अजित पवारांच्याच पक्षामध्ये उभा राहतोय का, हा प्रश्न तुम्हाला या बातम्या सगळ्या ऐकल्यानंतर पडला असेल. त्याचं उत्तर 4 तारखांमध्ये आहे आणि या 4 तारखा फार महत्त्वाच्या आहेत. 28 जानेवारीला अजित पवारांचं विमान अपघातामध्ये निधन झालं. त्याच्यानंतर 17 फेब्रुवारी, 16 फेब्रुवारी, त्याच्या आधीची एक तारीख, 16, 17, 18 आणि 26 फेब्रुवारी, फेब्रुवारी महिन्यातल्या या 4 तारखा या संपूर्ण कायदेशीर लढाईच्या दृष्टीनं फार महत्त्वाच्या आहेत. बघा, 17 फेब्रुवारीला पहिलं कम्युनिकेशन होतं की पक्षाच्या घटनेनुसार अजित पवारांचं म्हणजे राष्ट्रीय अध्यक्षांचं निवड झाल्यानंतर ते पद आपोआप पुढच्या अंतिम परमनंट अध्यक्षाची निवड होईपर्यंत राष्ट्रीय कार्याध्यक्ष, वर्किंग प्रेसिडेंट यांच्याकडं असतं, जे की प्रफुल्ल पटेल होते आणि ते आता हे पदभार सांभाळतील असं कम्युनिकेशन 18 फेब्रुवारीला निवडणूक आयोगाकडं झालं. त्याच्यापेक्षा धक्कादायक गोष्ट काय माहिती आहे? या कम्युनिकेशनच्या केवळ 1 तास आधी, केवळ 24 तास आधी
राष्ट्रवादी पक्षाची सुधारित घटना निवडणूक आयोगाला सादर करण्यात आली. म्हणजे या संपूर्ण सत्ता संघर्षाच्या लढाईमध्ये अजित पवार विरुद्ध शरद पवार हा दावा सगळा चालू होता. याच्यामध्ये पक्षाच्या घटनेचं किती महत्त्व आहे हे वेगळं सांगायला नको. पण लक्षात घ्या की त्यावेळी शरद पवार यांच्या विरोधात अजित पवार यांना ताकद देण्यासाठी इथं महाशक्ती बसलेली होती. त्यामुळं त्यांच्या दृष्टीनं सगळे काही कागद फुलप्रूफ असण्याची गरज नव्हती. पण आता इथं जेव्हा त्यांच्याच लोकांमध्ये संघर्ष सुरू झाला आहे, तेव्हा पुन्हा एकदा ही घटना नव्या पद्धतीनं सादर करणं आवश्यक होतं. म्हणून आदल्या दिवशी सुधारित घटना जी आहे ती सादर करण्यात आली. कधी? 17 फेब्रुवारीला. 16 फेब्रुवारीला. 17 फेब्रुवारीला प्रफुल्ल पटेलांची हंगामी अध्यक्ष म्हणून निवड झाली. आणि त्याच्या पुढची गंमत बघा की त्याच्यानंतर पुढच्या 24 तासामध्ये ब्रजमोहन श्रीवास्तव जे जनरल सेक्रेटरी होते, ते राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक बोलावतात, जी 26 फेब्रुवारीला मुंबईतल्या NSCIच्या वरळी डोममध्ये होणार असते आणि ज्याच्यामध्ये सुनेत्रा पवारांचं नाव घोषित केलं जातं राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून. म्हणजे बघा, 17 फेब्रुवारीला प्रफुल्ल पटेल निवडणूक आयोगाकडं कळवलं जातं की हे आमचे नवीन अध्यक्ष होईपर्यंतचे अध्यक्ष आहेत. त्याच्या एक दिवस आधी घटना बदलली जाते आणि मग लगेच दुसऱ्या दिवशी नवे ब्रजमोहन श्रीवास्तव जे त्यावेळी त्यांचे काय म्हणूयात आपण त्याला, कार्यकारिणीचे सचिव, ते नवीन अधिवेशन बोलवतात, राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक बोलवतात आणि सुनेत्रा पवारांची निवड होते. आता जी एक लीगल नोटीस पाठवलेली आहे या सच्चिदानंद सिंह या व्यक्तीनं, त्याचं म्हणणं हे आहे की मुळात सुनेत्रा पवारांची 26 फेब्रुवारीला झालेली निवड जी आहे ती पक्षाच्या घटनेनुसार नाही आहे आणि त्याच्यामध्ये तो सुनेत्रा पवारांचा उल्लेख राष्ट्रीय अध्यक्ष असा पण करत नाही आहे. क्लेमिंग टू बी प्रेसिडेंट या अध्यक्षपदावरती दावा करणाऱ्या व्यक्ती असं म्हणून त्यांना नोटीस पाठवण्यात आलेली आहे. नोटीस प्रफुल्ल पटेलांना पण पाठवण्यात आलेली आहे. पण म्हणून प्रफुल्ल पटेलांच्यावरती त्यांचा राग आहे असं दिसत नाही. त्यांचं म्हणणं काय बघा, याच्यातली एक ओळ फार महत्त्वाची आहे. ते आपल्या या सगळ्या लीगल नोटिसीमध्ये असं म्हणतायत की 16 फेब्रुवारीला जी घटनेची प्रत निवडणूक आयोगाला पाठवण्यात आली तीच आत्ता घटना आमच्या पक्षासाठी लागू आहे. आणि या वाक्यामध्ये सगळा खुलासा होतो. कारण त्या घटनेनुसार प्रफुल्ल पटेलांचं राष्ट्रीय अध्यक्षपद म्हणजे जोपर्यंत अंतिमतः निवड होत नाही आहे तोपर्यंत कायम असलं पाहिजे. आणि हे सगळं का महत्त्वाचं आहे, म्हणजे त्याच्यानंतर सुद्धा अजून 2 कम्युनिकेशन झालेली आहेत. 10 मार्च आणि 29 मार्चला. 10 मार्चला एक यादी पदाधिकाऱ्यांची, राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांची पाठवण्यात आलेली होती, ज्याच्यामध्ये सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांचं नाव नव्हतं. त्याच्यानंतर मग 29 तारखेला नवीन यादी सुधारित पाठवण्यात आली, पण त्याच्यामध्ये त्यांच्या पदाचा उल्लेख नाही आहे. आणि हे सगळं कम्युनिकेशन रद्द करावं अशी मागणी हे सच्चिदानंद सिंह नावाचे व्यक्ती करतायत. आता दरम्यानच्या काळात बाहेर घटना काय घडलेल्या आहेत. याच काळामध्ये पार्थ पवार हे राज्यसभेवरती गेले. त्याच्यानंतर पार्थ पवार आणि सुनील तटकरे, पार्थ पवार आणि प्रफुल्ल पटेल यांच्यामध्ये पटत नाही आहे, काहीतरी गडबड चालू आहे, हे याच्या बातम्या येत होत्या. सोबतच एक विधान तुम्ही आठवून बघा, अजित पवारांच्या निधनानंतर काही दिवसच झालेले होते आणि पियुष गोयल जे केंद्रीय मंत्री आहेत ते आपल्या मुलाखतीमध्ये म्हणतात की राष्ट्रवादीचे अध्यक्ष आता प्रफुल्ल पटेल असणार आहेत. त्याच्यानंतर फार बवाल होतो. एका मराठी पक्षाचा अध्यक्ष पटेल कसा काय असेल असं म्हणत राज ठाकरे तातडीनं प्रतिक्रिया देतात, मग रिॲक्शन येते, मग सारवासारव होते वगैरे वगैरे. पण ज्या अर्थी पियुष गोयलांना राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून आणि स्वतःच्या पक्षाचा काही संबंध नसताना प्रफुल्ल पटेलांचं नाव आठवतं, याचा अर्थ त्यांच्या सर्कलमध्ये या सगळ्या संदर्भातल्या काही गोष्टी चर्चिल्या गेलेल्या असणार, त्याच्याशिवाय त्यांच्या तोंडावरती हे नाव येणं अवघड आहे. आणि म्हणून मुद्दा हा आहे की सुनेत्रा पवारांची जरी राष्ट्रीय अध्यक्ष बनण्याची इच्छा असली तरी देखील आत्ता काही चाव्या आमच्या हातामध्ये आहेत. आम्हाला दुर्लक्षित करून चालणार नाही. आम्हाला विचारात घेतल्याशिवाय तुम्ही पक्ष चालवू शकत नाही. नाहीतर बघा, या सगळ्या लीगल गोष्टी आमच्या हातामध्ये आहेत. तुमचं स्वतःचं पदसुद्धा धोक्यात येईल. हा इशारा देण्याचा हा प्रयत्न आहे. आणि त्याच्यामध्ये अजून एक गोष्टीची भीती दाखवली जाते की ज्या कार्यकाळामध्ये पार्थ पवारांची राज्यसभेची उमेदवारी निश्चित झाली, जे कम्युनिकेशन झालं पक्षाकडनं अधिकृत उमेदवार म्हणून, त्या काळामध्ये सुद्धा
जुन्या म्हणजे आमच्या प्रफुल्ल पटेल आणि इतर लोकांच्या त्या सगळ्या अ, अ, हव्या असलेल्या कार्यकारिणीनं त्या गोष्टी केलेल्या आहेत आणि म्हणून ही गोष्ट विसरू नका, अशा पद्धतीचा एक मेसेज देण्याचा प्रयत्न चालू आहे. आणि सुनेत्रा पवारांनी म्हणजे त्यांचं नेतृत्व प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरेंना मान्य आहे, पण सोबत पार्थ पवार याच्यामध्ये ज्या गोष्टी डिक्टेट करतायत, ज्या गोष्टी बद्दलचे निर्णय ते घेत आहेत, ते कदाचित खटकल्यामुळं हा सगळा खटाटोप केला गेलेला आहे का? आणि मग सच्चिदानंद सिंह नावाचं हे एक प्यादं शोधून काढण्यात आलेलं आहे का, की जे अशा पद्धतीच्या लीगल नोटिसा पाठवतंय? आता सगळ्यांना प्रश्न हाच पडेल, की या सगळ्यामध्ये निवडणूक आयोगानं सुनेत्रा पवारांची राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवड मान्य केलेली आहे की नाही? त्याच्याबद्दलचं काही कम्युनिकेशन झालेलं आहे का? कारण 26 फेब्रुवारीला जर त्यांची निवड झाली, तर त्या निवडीवरती शिक्कामोर्तब करणारी काहीतरी पोचपावती निवडणूक आयोगानं दिली पाहिजे. ती त्यांनी दिलेली आहे का? सच्चिदानंद सिंह इतक्या दिवसानंतर अचानक का बोलतायत? आता त्यांचं म्हणणं, जेव्हा मी त्यांच्या मुलाखती ऐकल्या, त्यांचं म्हणणं असं होतं की मी त्यांना भेटलो, सांगितलं, 90 दिवसांचा वेळ मी त्यांना दिला आणि 90 दिवसामध्ये सुद्धा काही रिप्लाय येत नाही. बघितल्यानंतर मग मी आता हे पाऊल उचललेलं आहे. त्यामुळं 15 दिवसांची त्यांची मुदत संपेल 24 जुलैला. अजित पवारांचा त्यांच्या निधनानंतरचा पहिला वाढदिवस असतो आणि त्याच काळामध्ये पुन्हा त्यांच्या वारसदारांमधला हा संघर्ष जो आहे तो चव्हाट्यावरती येताना दिसतो आहे. ही सगळी लढाई जी आहे ती अंतर्गत पक्षातली लढाई आहे. पुन्हा पुन्हा लक्षात घ्या की याच्यामध्ये थेट फुटीचा धोका अजून तरी नाही आहे, पण पक्षाचा ताबा किंवा पक्ष केवळ तुमच्या मर्जीनं चालणार नाही, आम्हालाही सोबत घ्यावं लागेल, हे सांगण्याचा कुठंतरी प्रयत्न होतोय का? आणि म्हणजे ही बातमी एरवी नॉर्मल राजकारणामध्ये जर आपण ऐकली असती, की सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाला कोणीतरी आव्हान देतंय, 15 दिवसामध्ये त्यांचं पद रद्द करा, तर कदाचित आपल्याला फार धक्का बसला नसता. पण आत्ता आपण पश्चिम बंगालमधल्या बातम्या बघतोय, की जिथं तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा म्हणून ममता बॅनर्जींनाच हटवण्यात आलेलं आहे. अख्खा पक्ष त्यांचा ताब्यात घेतलेला आहे. त्या स्वतः त्यांना बाजूला दूर करण्यात आलेलं आहे. या पार्श्वभूमीवरती जे खेळ देशात चालू आहे, तिथं सुनेत्रा पवारांना बाजूला करणं ही सुद्धा यांच्यासाठी फार अवघड गोष्ट नाही आहे. त्याच दृष्टीनं ही सगळी पावलं पडतायत का? अजित पवारांच्या जाण्यानंतर जो पक्ष आहे, तो सुद्धा पूर्णपणे आपल्या मुठीत राहावा याच्यासाठीच्या ज्या सगळ्या गोष्टी चालू आहेत, त्याच्यातनं हे चालू आहे का? आणि चर्चा चालू होती की राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे खासदार नेमकं काय करतायत, ते इकडून एन डी एत सहभागी होणार की नाही, इथपासूनच्या सगळ्या चर्चा चालू होत्या. पण त्याच्यात आता अजित पवारांचा हा पक्ष त्याच्यातल्याच सगळ्या अंतर्गत मतभेदांची इतक्या जाहीरपणे चर्चा होती. म्हणजे बघा, ही फुटीची जी आहे ती आता एक लाट आलेली आहे. जे पक्ष फुटले, ज्यांनी स्वतःच्या नेतृत्वाला दगा देऊन पक्षावर ताबा घेतला, त्यांना देखील तशाच पद्धतीच्या गोष्टींचा सामना करावा लागतोय. आणि ही पद्धत ज्यांनी देशाच्या राजकारणामध्ये रूढ केली, ते केवळ या सगळ्या खेळाची मजा घेत राहणार आहेत. सुनेत्रा पवार यांना अजित पवारांच्या जाण्यानंतर या सगळ्या गोष्टींचं आव्हान पेलावं लागणार आहे. उपमुख्यमंत्रीपद जरी त्यांना दिलं असलं, अर्थमंत्रीपद अजूनही दिलं गेलेलं नाही आहे. या सगळ्या काळामध्ये नंतर जेव्हा विधान परिषदेच्या निवडणुका आल्या, प्रफुल्ल पटेल यांचे निकटवर्तीय आणि तटकरेंच्या घरामध्ये अनिकेत तटकरे यांना उमेदवारी देऊन थोडंसं त्यांना बरोबर घेतलेलं आहे असं चित्र दिसत असतानाच पुन्हा एक नवीन मुद्दा समोर आलेला आहे या सच्चिदानंद सिंह यांच्या लीगल नोटीसमुळं. अर्थात जर निवडणूक आयोगानं कन्फर्मेशन दिलेलं असेल, तर मात्र या लीगल नोटीसला फारसा अर्थ उरत नाही. त्याच्याबद्दल आयोगाचं नेमकं काय कन्फर्मेशन येतं आहे, कम्युनिकेशन येतं आहे, हे आपल्याला बघावं लागेल. पण एक सगळ्याचा हा सारांश हा आहे की सुनेत्रा पवारांच्यासाठी काहीतरी गोष्टींचं एक ब्लॅकमेलिंग या लीगल गोष्टींच्या माध्यमातून केलं जातं आहे आणि आम्हाला बरोबर घ्या, नाहीतर तुम्हाला या गोष्टींचा सामना करावा लागेल, अशा पद्धतीचे इशारे जे आहेत ते दिले जात आहेत. त्यामुळं हा या सगळ्या खेळाचा अर्थ आहे. तुम्हाला हा व्हिडिओ हा सगळा मुद्दा समजून घेण्यासाठी सोपा वाटला का? तुमच्या मनात अजून काही शंका असल्यास त्या देखील कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास अधिकाधिक लोकांच्यापर्यंत देखील पोहोचवा. तुर्तास आपण इथे थांबूयात. धन्यवाद.